एव्हरीवन, मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये आपलं झालं प्रॅक्टिस सेट 4.4 मधील काही सम। आता हे लास्ट सम मी शिकवणार आहे। याच्यानंतर तुमचा प्रॅक्टिस सेट 4.4 मी कंप्लीट त्याला पूर्णविराम देणार आहे का? कारण की प्रॅक्टिस सेट 4.4 मधील फिफ्थ सम अजूनपर्यंत तरी एग्जाम मध्ये विचारलं गेलेलं नाही, म्हणून मी प्रॅक्टिस सेट 4.4 मधील हे लास्ट सम शिकवणार आहे आणि तुमच्या चॅप्टरला पूर्णविराम फुल स्टॉप देणार आहे। चला तर मग थोडा वेळ न घालवता सुरुवात करू। मॅथ्स 1 प्रॅक्टिस सेट 4.4 पण कशामधला ते मी लिहिलं नाही, कशामधला? फायनान्शियल प्लॅनिंग मधला। चला तर मग फोर्थ सम, श्रीमती देसाई सोल्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100। किती दिले तुम्हाला इथे? फेस व्हॅल्यू ₹100 when the market value was ₹50 and received ₹4988.20. She paid brokerage 0.2%, GST on brokerage 18%. Then how many share did she sell? म्हणजे फेस व्हॅल्यू 100 आहे, मार्केट व्हॅल्यू 50 होती, तेव्हा तिने शेअर विकले होते तर तिला ₹4988.20 मिळाले होते। तेव्हा ब्रोकरेज 0.2%, जीएसटी त्याच्यावर किती लागले? 18%, तर तिने किती शेअर्स विकले ते आपल्याला काढायचं आहे। सपोज शी सेल 1 शेअर, समजा तिने एक शेअर विकला असेल, शी सोल्ड 1 शेअर। तर मग आपल्याला काय याच्यावर काढायचं आहे? आपल्याला काय काढायचं? ब्रोकरेज पर शेअर। ब्रोकरेज आपल्याला काढायचं आहे। ब्रोकरेज पर शेअर, एका शेअरचा ब्रोकरेज किती होईल तो आपल्याला काढायचा आहे। मग आता ब्रोकरेज पर शेअर कसा काढतात? रेट ऑफ ब्रोकरेज, रेट ऑफ काय लिहितात इथे? ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू। मग आता रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे? 0.2%। मग 0.2% ला मी कसं लिहितो? 0.2% ला असं लिहितो, 0.2/100 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आहे? 50। म्हणजे बघा आता 0.2/100 इंटू 50 तुम्हाला हे सॉल्व करायचं। मग आता बघा इथे मी दिलंय 0.2 म्हणजे काय? 2/10। मग ह्या 0.2 च्या ठिकाणी मी काय इथे लिहिलं? 2/10 आणि हे 100 इथेच होते, मग हे 100 तिथेच ठेवले। इंटू काय करायचं आपल्याला? 50। मग 51 जा 50, 52 जा 100। मग इथे पण 2 आले, इथे वरती पण 2 आहेत, मग हे 2 आणि हे 2 कॅन्सल। मग इथे किती राहिला? 1 आणि हे राहिलेले 10। 1/10 म्हणजे किती? 0.1। आपण माहित आहे ना 0.1 म्हणजे किती? 1/10। 0.2 म्हणजे 2/10 आपल्याला शिकवलंय असं, बरोबर? आता हे तुम्हाला समजलं? आन्सर किती आलंय आपलं? 1/10 म्हणजे किती? 0.1 रुपीज। एवढं समजलं? हा झाला तुमचा ब्रोकरेज पर शेअर। ब्रोकरेज पर शेअर म्हणजे काय? एका शेअरचा ब्रोकरेज तुमचा इथे झाला। मग आता काय तुम्हाला काढायचं आहे? जीएसटी ऑन ब्रोकरेज। जीएसटी ऑन ब्रोकरेज काढायची आहे, इथे लिहितो मी जीएसटी ऑन ब्रोकरेज। जीएसटी ऑन ब्रोकरेज कशी काढतात? रेट ऑफ ब्रोकरेज इंटू रेट ऑफ ब्रोकरेज, रेट ऑफ जीएसटी। मग आता तुमचं काय? रेट ऑन ब्रोकरेज काढायचं आहे, बरोबर? मग आता काय लिहायचं? पहिला इथे ब्रोकरेज इंटू हे लिहिलं ब्रोकरेज। आता काय करायचं आपल्याला? जीएसटी, रेट ऑफ जीएसटी 0.1 इंटू रेट ऑफ ब्रोकरेज झाला आपला 0.1 आणि जीएसटी किती आहे? 18%। आता पुन्हा एकदा बघा 0.1 म्हणजे किती? 1/10
इंटू 18% म्हणजे 18/100. मग हे कसं 18/1000. मग 1000 हे कसं आन्सर येईल? 18 लिहिले, हे 0 आणि इथे पॉइंट दिला. 1 2 3 3 डिजिट सोडून पॉइंट द्यायला लागेल. का? कारण की इथे 0 किती आहे? 1 2 3 1 2 3 आणि मग इथे पॉइंट दिला आणि इथे मी 0 लिहिला. किती आन्सर आलं? 0.018 रुपीज. जीएसटी ऑन ब्रोकरेज भेटलं, रेट ब्रोकरेज पर शेअर भेटलं. एवढं झालं तुमचं. आता हे तुम्हाला हे एक आन्सर भेटलं, हे आन्सर भेटलं. आता आपल्याला काय करायचं आहे? हाऊ मेनी शेअर्स शी डिड शी सेल. तिने किती शेअर विकले ते काढायचं आहे. समजा आपल्याला माहित नाही तिने किती शेअर विकले, म्हणून त्याच्यासाठी आपण काय घेतला? एक्स घेतला. पहिला एका शेअरची सेलिंग प्राइस काढून घेऊ. जसं आता ब्रोकरेज पर शेअर आपण जीएसटी काढून घेतली तसं. सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. एका शेअरची सेलिंग प्राइस काढायची आहे. मग सेलिंग प्राइस कशी काढतात? मार्केट व्हॅल्यू मायनस हा तुमचा ब्रोकरेज प्लस जीएसटी. हा ब्रोकरेज आणि जीएसटी हे कशातून मायनस करायचे? मार्केट व्हॅल्यू मधून. हे 50 मायनस ब्रोकरेज किती आलेला? ब्रोकरेज आलेला 0.1 प्लस 0.018. आता तुम्हाला समजा हे प्लस मायनस करायला प्रॉब्लेम होईल, म्हणून मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. बघा आयडिया काय आहे? 498820 498820 एवढं लिहून घेतलं. तुम्हाला हे पहिला सॉल्व करून दाखवतो. हे 50 मायनस काय करायचे? हे 0.018 मायनस हे 0.1. हे दोघांची प्लस करायचे, मग किती? 0.118. हे कशातून मायनस करायचे? 0.118. 0.118 यातून 50 मधून मायनस करायचे आहेत. मग इथे 0.118. हे असं सॉल्व करायला तुम्हाला प्रॉब्लेम होतो, बरोबर? हा समजा 0 लिहू नका. काय? 49882 हे लिहिलं मी. 49882. पॉइंट नंतर इकडे लक्ष द्या. पॉइंट नंतर किती डिजिट आहे? 3. मग पॉइंट नंतर इथे पण किती डिजिट ठेवायचे? 3. हे तुमचं आन्सर. हे बरं आहे ना? काय आहे? मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज प्लस जीएसटी. मार्केट व्हॅल्यू लिहून घेतली, ब्रोकरेज लिहून घेतला, जीएसटी लिहून घेतलं. जे इथे लिहिलंय 4988.2 लिहून घेतले. नंतर पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? 3 डिजिट आहेत. मग पॉइंट नंतर 3 डिजिट ठेवले आणि हे तुमची सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर तुम्हाला. आता पुढे लक्ष द्या. काय करायचंय पुढे? सेलिंग प्राइस. आता पुढे काय करायचंय बघा? सेलिंग प्राइस काढायची आपल्याला दिलेली आहे. सेलिंग प्राइस पूर्ण तिला सेल केल्यानंतर किती भेटलं ते इंटू नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स मी इथे लिहिले इंटू सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. नंबर ऑफ सेलिंग प्राइस आता समजा इथे लिहिली 4988.20. नंबर ऑफ शेअर्स आपल्याला माहित नाही म्हणून मी काय सांगितलं? आपल्याला माहित नाही म्हणून काय घेतला? एक्स. सेलिंग प्राइस 49.882. सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर आताच काढली, ती लिहिली. ओके. आता इथे कसं होईल बघा? 4988.20
49.882 इज इक्वल टू इथे काय राहिलं x. आता बघा इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे 1, इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे 3. आता हा 0 कन्सिडर करू नका नाही तर तुम्हाला चुकेल आन्सर. बघा कसं इथे सॉल्व्ह करून दाखवतो बघा. 49.882 पॉईंट नंतर किती नंबर आहे 0 पकडू नका. पॉईंट नंतर किती नंबर आहे 1. मग मी कसं लिहीन याला असं लिहीन 49.882/10. का बाय 10 लिहिलं कारण की पॉईंट नंतर किती नंबर आहे 1. आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये मला लिहायचं, हे डिवाइड मध्ये हे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं असेल तर हे कसं लिहेन. याचा ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यू काय आहे हे असं येईल बघा. इथे मी दाखवतो 49.882 बाय पॉईंट नंतर किती नंबर आहे 3. मग इथे मी किती लिहिन 30 येते. किती 0 येते 3. पॉईंट नंतर किती नंबर आहे 1 म्हणून बाय किती आलं 10. पॉईंट नंतर 3 डिजिट आहेत म्हणून 3. आता हे समजा याच्या पुढची स्टेप लिहितो 49.882/10. आता हे मला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं असेल तर हे वरती जातील 1000 आणि हे 49.882 खाली लिहितात. मग हे आणि हे कॅन्सल होते. हा एक आणि हा एक कॅन्सल होतो. मग नंबर इथे काय x ची व्हॅल्यू किती आहे x ची व्हॅल्यू 100. मग नंबर ऑफ शेअर्स किती भेटले. नंबर ऑफ शेअर्स तुम्हाला भेटले किती शेअर्स तिने घेतलेले 100 शेअर्स तिने विकत घेतले होते. याचा सराव बऱ्याच वेळा करा. हे इम्पॉर्टंट सम आहे, एक्झाम मध्ये नेहमी विचारलं जाते. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कळवू शकता. मी तुम्हाला पुन्हा शिकवेन. याच्या पुढील सम तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतील. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, इथे तुमचं हे चॅप्टर शिकवून झालेलं आहे. लवकरच आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.